महसूल विभागानं घेतलेले लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचावे म्हणून समाधान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। आज अकोला जिल्ह्यात आहे। सर, तुम्ही स्वतः चालले, काय सांगा? मूर्तिजापूरमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानामध्ये 2 ते 3 हजार परिवारांना महसूल खात्याच्या विविध योजनेचा लाभ देण्याची आज मोठं शिबिर आहे। खरं तर महाराष्ट्रभर आज संपूर्ण महसूल मंडळामध्ये शिबिर आहेत आणि जवळपास आज 450च्या वर शिबिर होतील। 17 तारखेला 450 शिबिर होतील। 8 मे आणि 15 मेला नगरपालिका नगरपंचायतीमध्ये शिबिरं होतील आणि माझा अंदाज आहे की या 6 शिबिर जे आमचे होत आहे, या 6 शिबिरामधनं जवळपास महाराष्ट्रातल्या 1 लाख परिवारांना महसूल खात्याच्या 48 विविध योजनांचा लाभ, तुकडेबंदी कायद्यापासून तर मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्त्याची योजनेपर्यंत, शाळेच्या विद्यार्थ्यांना दाखला देण्यापासून तर नॉन क्रिमिनल देण्यापर्यंत या सर्व योजना या ठिकाणी होणार आहे। मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार, लोकाभिमुख सरकार, पारदर्शी सरकार आणि गतिमान सरकार या भूमिका या शिबिराच्या माध्यमातून जनतेला दिसत आहेत। पीक कर्ज वाटपाची मोहीम सुरू होणार आहे। आता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सूचना दिलेल्या आहे का? कारण की बऱ्याचदा शेतकऱ्यांची अडवणूक होते ग्रामीण भागामध्ये। आता तर जे अवकाळी पाऊस पडला आहे त्यांचं सर्वेक्षण करून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अवकाळी पावसाची। आणि राहिला दुसरा प्रश्न की मग आता जी या ठिकाणी खरीप येईल, खरीपच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देणे, जे कर्जमाफ झाला आहे 2 लाख रुपये त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे, या सर्व भूमिका महसूल खात्याच्या राहणार आहे। त्यामुळं जे जे शेतकरी कर्ज मागतील त्यांना नॅशनलाइज बँका असतील, कोऑपरेटिव्ह बँका असतील, यांचा कर्जाचा पूर्ण पुरवठा, त्यांना खतं मिळणे, या सर्वांचं नियोजन महसूल खातं आणि कृषी विभागाने केलं आहे। ठाकरे गटाचे खासदार नाराज आहे। शिंदेजी ऑपरेशन टायगर राबवणार आहे। ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदे यांचं कौतुकसुद्धा करतात असं म्हणतात। नाही, आता आधीच मी सांगितलं होतं की पुरेसा वेळ जेव्हा लोकप्रतिनिधीला द्यावा लागतो निवडून आल्यावर, तेवढा पक्षप्रमुख देत नाही, तेव्हा त्या लोकप्रतिनिधीमध्ये असंतोष तयार होतो। माननीय उद्धवजींनी किंवा त्यांच्या टीमने पुरेसा वेळ त्यांच्या खासदाराला दिला नसेल। त्यांचा शेवटी प्रत्येकाला अस्तित्व आहे, प्रत्येकाचा मतदारसंघ आहे, त्यांच्या मतदारसंघातली विविध विकासाची कामं आहे। शेवटी कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो। शेवटी आधार नाही घेतला तर कसं होईल? आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथजी हे सर्वांना मदत करणारे नेते आहेत। देवेंद्रजी सर्वांना महाराष्ट्रातल्या पक्ष विपक्षाच्या विचार न करता मदत करणारे नेते आहेत। त्यामुळं साहजिक खासदारांना असं वाटतं की एकनाथजी देवेंद्रजीकडे जावं, त्यांच्याकडनं आपल्या डेव्हलपमेंटही करावं आणि जो संवाद आहे तो प्रस्थापित करावा। दुसरं राहिलं उद्धवजीचं, तर उद्धवजीकडे मला माहिती नाही त्यांची काय पद्धती आहे, पण एक मात्र खरं आहे की उद्धवजीकडे निवडून आलेल्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघात कामं करण्याकरता, मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट करण्याकरता देवेंद्रजी आणि माननीय एकनाथजीकडे जाऊन त्या ठिकाणी आपले विविध विकासाचे कामं करून घेण्याची भूमिका आहे। भाजपच्या संपर्कात आहे खासदार असंही कळलं? संपर्काचा सवाल नाही आहे, विविध विकासाचे कामं करून घेण्याची भूमिका आहे। ती भूमिका आम्ही वठवतो आहे, पक्ष विपक्ष हा विचार न करता। तुम्ही आव्हान केलं होतं, काँग्रेसनं मागं घेतलं, मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं होतं, पण ती निवडणूक बिनविरोध होणार नाही, तिथं अपक्षही उमेदवार आहे। नाही, बाकी अपक्ष राहू दे, काय व्हायचं ते होईल। काँग्रेसनी आपल्या पतनाची सुरुवात केली असती जर बारामती लढली असती तर। बारामती न लढणे शहाणपणाचं लक्षण आहे काँग्रेस करता। ते लढले असते तर काँग्रेसच्या पुढच्या काळातलं पतन हे सुरू झालं असतं। काहीतरी वाचेल आता। शेवटचा प्रश्न, लव जिहाद प्रकरणी फाशी द्या असं म्हणतात प्रवीण तोगडिया, हिंदुत्ववादी नेते। असं त्यांची ती संघर्षाची भूमिका आहे, त्यांनी केलेलं काम आहे, त्यातनं त्यांचा तो भूमिका आहेत, आव्हानं आहेत, त्यानंतर त्यांची आत्मीयता या विषयाची आहे। त्यामुळे त्यांना केलेली मागणी किती संविधानिक पद्धतीने, योग्य पद्धतीने पुढे नेता येईल, केंद्र राज्य सरकार विचार करेल। कॅमेरामॅन सचिन सॅमसह, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.